पेन वगैरे घेतलंस ना? पण ताई, तुला एक विचारू का ग? का माझ्या सोन्या? काय विचारायचं आहे तुला? ताई, तू आई देवा घरी गेल्यापासून माझी रोज शाळेची तयारी करून देतेस. तू एवढं कष्ट माझ्यासाठी करतेस आणि तू सासरी गेल्यावर माझ्याकडे कोण बघणार ग? ताई, तुला माझी आठवण येणार नाही का ग? बनवाड, अरे आज तुला असं का विचारावं असं वाटलं रे? तो माझ्या शाळेतला माझ्या वर्गमित्र आहे ना मोहन, त्याच्या ताईचं आज लग्न जुळलं. अरे पण अजूनपर्यंत माझं लग्न कुठं जुळलं आहे? मग त्याची आतापासून काळजी करायची नाही का? पण केव्हा तरी तुझं लग्न होईलच ना ताई. तू मला आईची उणीव कधी भासू दिली नाहीस ग. मी तुझी मोठी ताई ना, आणि मोठी ताई ही लहान भावाला आईसारखीच असते. ताई, तुझी प्रेमळ माया माझ्यावर अशीच राहू देशील ना? विसरू नकोस ग. चल, शाळेची वेळ होते. डोळे पुस आणि अरे कशा नारीच्या जन्माला घातलंस रे? माहेरचं हे ममतेचं नातं विसरून तिला सासरी जावं लागतं. बालपणापासून तारुण्यापर्यंत तिचं हे मालकीचं वाटणारं घर लग्न होताच तिला एकदम बरक होऊन जात रे. आणि तिला एका अनोळखी कुटुंबाशी जुळवून घ्यावं लागतं. आणि इथं तर माझ्या या लाडक्या लहान भावाला मला सोडून जावं लागणार. कोण बघणार हो? कोण बघणार माझ्या या मुलाकडे? कोण बघणार? परमेश्वर, अरे मी किती टाळून फोडला तरी नियतीच्या नियमापुढे कोणाचंच चालत नाही. हे माझे होणारे मिस्टर विशालराव देशमुख. या पाहुणा बसा वगैरे माझ्या घरी. काय करतात? इथे थालीत बसले. उठा, बसा आमच्या सोबतीला. बसा. काही निशांत बाबू, आपल्या सोबतीला आम्ही नाही बसू शकत. तुम्ही मालक आणि आम्ही नोकर. हे काही नाही. आधी बसा बाबा आमच्या सोबतीला. चला बसा. तात्या बसा. काका, निशांत बाबू आपल्यातील हा नौकर मालकाचा दुरावा कायमचा संपवायला आले आहेत बघा. काही समजलं नाही पोरी. अहो, ते सर्व समजदार आहे.
सविता, अगं बाहेर आहे जरा. काका, निशांत बाबू आपल्या सुविधाचा हात बघायला आले आहेत आपल्या थोरल्या भावासाठी. काय काय बोलतायस तू? पोरी, कुठं निशांत बाबूच्या घरानं आणि कुठं आम्ही? कुठं राधा आणि कुठं रंग? हे सत्य नाही पोरी. का सत्य नाही तात्या? का सत्य नाही? निशांत बाबू मालकाला त्याच्या मान मर्यादेचा विसर पडला असेल, पण नोकराला तरी ते विसरायचं नसतं. आपल्या ह्या निर्णयाने संपूर्ण जमीनदारीतील लोक, या बिराजदारीतील लोक आपल्यावर अपमानाचा डोंगर कोसळवतील बाबा. पण आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. त्यामुळे आमच्यावर काहीही एक परिणाम पडणार नाही. हे बोलणं सोपं असतं, पण करणं मात्र फार कठीण असतं हो निशांत बाबू. कदाचित तुम्हाला त्याचा परिणाम जाणवणार नाही, पण आम्हा गरिबांना त्याचे चटके नक्कीच बसतात हो. हा समाज मला नेहमी टोमणे मारून माझा पाण उतारा करील हो. तात्या, ह्या कोणत्या समाजातील तुमच्याबद्दल भ्रम काढण्याची हिंमत होणार नाही किंवा अपमान करण्याची. पण निशांत बाबू, असं माझ्या काय दिसलं की तुम्ही माझ्या आपल्या भावासाठी माझी निवड केली? अगं सविता, त्या दिवशीच तुझं ते व्यसनमुक्तीचं विलक्षण व्याख्यान रस ऐकून हे प्रभावित झाले. तेव्हा त्यांना वाटलं की यांच्या व्यसनी भावासाठी हीच मुलगी व्यसनमुक्त करू शकेल. म्हणजे आपण माझ्या मुलीचे लग्न आपल्या व्यसनी भावासोबत लग्न लावून देणार आहात? पुढ्यात मुलीच व्यसनी नसतं हो, पण कधी कधी निर्व्यसनी माणसाला सुद्धा दारूच्या व्यसनी जावं लागतं हो. त्या दिवशीचा तो प्रसंग, दादा आपली इंजिनिअरिंगची परीक्षा देऊन गावी परतला हो. मनावरचा अभ्यासाचा ताण कमी व्हावा म्हणून आईसोबत गावी चांदपूर उद्यान बघायला गेलो. प्रवासात परत येताना अचानक कारचा अपघात झाला. त्यात माझ्या आईचा जागीच मृत्यू झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्यात माझा दादा वाचला ग. त्याच प्रसंगाला सर्वस्वी स्वतःला दोषी मानून दादाने स्वतःला दारूच्या व्यसनी स्वाधीन केलं. आहे म्हणा बाबा. काय बोलताय कोणी? बाबा, अहो, तुम्हाला तुमच्या मुलीवर, तिच्या कर्तृत्वावर विश्वास नाही का बाबा? तुम्हाला विश्वास आहे पोरी, विश्वास आहे. पण बाबा, अहो, परमेश्वराने ही एक माझ्यासाठी रचलेली सत्व परीक्षाच आहे असं सांगा तुम्ही. आजपर्यंत मी ह्या समाजातील स्त्रियांना, मुलींना सौभाग्यवतींना व्याख्यानाद्वारे सांगत होते, पण आता मी माझं प्रत्यक्ष उदाहरणच देऊन सांगणार आहे. आतापासून मी तुम्हाला वही मानतो. हे काय करताय? अगं, ह्या श्रीहरीने आपली हाक ऐकली वाटते का? तात्या, अहो, लवकरात लवकर लग्नाची तयारी करा. आणि सर्व लग्नाला येणारा खर्च ना मीच करणार आहे बरं. आपण एक पैसा सुद्धा
मी येणार आहे. तू त्याची कुणीच काळजी करू नको. आता तर मला वहिनी वेळ आली, मग तुझी गरज कशाला किरण? तर तू कोणाबरोबर एकत्र करू शकतो? ठीक आहे, मग या निशांत बाबू. ठीक आहे आता. कुठं ते आबासाहेब जमीनदार आणि कुठं हे निशांत बाबू? पोरी, तू एका जमीनदाराच्या घरी जात आहेस, ज्या घरात आज काय घडतं त्याचा वारा सुद्धा लागत नाही ग. आपण बिलकुल निश्चिंत राहू. अहो, सर्वांचं मन जिंकण्याचं सामर्थ्य आहे माझ्यात. आपण माझी मुळीच काळजी करू नका. अहो बाबा, पण मला काळजी वाटत राहील माझ्या बोलण्यात. कारण माझ्या विरहाने तो खचून जाईल. पण बाबा आपण त्याला सावरलं खूप मोठा माणूस बनवा. आणि सांगू बाबा, त्याला शिक्षणाला पुरतील एवढे पैसे ना मी पोस्टात जमा केले. होय पोरी, खूप शिकविणार आहे मी त्याला आणि एवढा मोठा ऑफिसर बनविणार आहे की त्याला बघण्यासाठी लोकांची गर्दीच असेल.